राजपूतचा मृत्यू ही आत्महत्या, सीबीआयनं दाखल केला क्लोजर रिपोर्ट, रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट नसल्याचा सीबीआयचा दावा. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी 2 एप्रिलला हायकोर्टात सुनावणी, मात्र पुढील आठवड्यात तातडीनं सुनावणीसाठी विनंती करणार वकील निलेश ओझा यांची एबीपी माझाला माहिती. दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर आरोप करत याचिका केली आहे दाखल. सतीश सालियान यांचे वकील अभिषेक मिश्रा आणि ईश्वरलाल अग्रवाल मालवणी पोलीस ठाण्यात पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, दिशा सालियानचे फोटो, खोलीचे पुरावे आणि पीएम रिपोर्टची केली मागणी. दिशा सालियान प्रकरणावेळी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेण्यासाठी 2 फोन केले होते, नारायण राणेंचा मोठा आरोप. किशोरी पेडणेकर सालियान कुटुंबावर दबाव आणत होत्या, नारायण राणेंचा आरोप. मुंबई पोलीस अजूनही कारवाई का करत नाहीत, राणेंचा सवाल. नारायण राणे इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जाणून बुजून वाद निर्माण करतात. राणेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. यामुळे गेल्या 16 वर्षांपासून मी या कचऱ्याला उत्तर देत नाही, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल. आज त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये पाहणी करणार. त्यानंतर घेणार आढावा बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नाशिक दौऱ्यात काळे झेंडे दाखवणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही. त्यांच्या अध्यक्षतेखालील सिंहस्थ आढावा बैठक होऊ न देण्याचाही दिला इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांना पोलिसांनी बजावली नोटीस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखवून सिंहस्थ बैठक उधळण्याचा दिला होता इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर. नरसीमध्ये घेणार सभा. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मीनल खतगावकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार. मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये मनसेची आज बैठक. मनसेकडून नव्या केंद्रीय समितीची स्थापना आणि मुंबई अध्यक्षासह 3 उपाध्यक्षांची घोषणा करण्यात येणार. राज ठाकरेंसह मुंबईतील महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहतील. मुंबई उपनगरात शिवसेनेकडून आज संवाद बैठकीचं आयोजन. मंत्री उदय सामंत बैठकीला मार्गदर्शन करणार. उपनगरातील महत्त्वाचे आमदार आणि नेते उपस्थित राहणार. भरत गोगावलेंची कोंडी करण्याची सुनील तटकरेंची नवी रणनीती. स्नेहल जगताप मशाल सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेण्याची शक्यता. सुतारवाडीत जगताप कुटुंबीय आणि तटकरेंची भेट. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील पिलीव जिल्हा परिषद गटाचे सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहितेंसह ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश. जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश. कांदा उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. अखेर 20% निर्यात शुल्क मागे. 1 एप्रिल 2025 पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार. उशिरा का होईना सरकारला जाग आली. केंद्रानं कांदा निर्यात शुल्क मागे घेतल्यानंतर खासदार निलेश लंकेंचा खोचक टोला. शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट, त्यामुळे सरकारच्या निर्णयाचं स्वागत. लंकेंची प्रतिक्रिया. कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घेतल्यानं केंद्र सरकारचे आभार. खासदारांनी शेतकऱ्यांची बाजू मांडल्यानं कांदा निर्यात शुल्क हटवलं. शरद पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरेंचं वक्तव्य. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यासाठी आम्ही सरकार दरबारी 7 ते 8 महिन्यांपासून मागणी करत होतो. आम्ही दिलेल्या लढ्याला अखेर यश. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया. नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी 22 मार्चपर्यंत पूर्णतः हटवली. यात पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा पोलीस स्टेशनचा सहभाग. नागपूरच्या गणेशपेठ, तहसील, कोतवाली या 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंशतः संचारबंदी. सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता. रात्री 10 नंतर या हद्दीत संचारबंदी कायम. नागपुरात अफवांमुळे दंगल पेटली. प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. नागपूरची दंगल दुर्दैवी असून सर्व नागरिकांनी एकत्र राहावं. प्रफुल्ल पटेलांचं आवाहन. नागपूर दंगल महाविकास आघाडीने जाणून बुजून घडवून आणली. महायुती सरकार दंगलीतील एकाही आरोपीला सोडणार नाही. संजय शिरसाटांचं वक्तव्य.
दंगली घडवण्याच्या बैठका मातोश्रीवर झाल्या. दंगली कुठे कशा घडवायच्या याचं मातोश्रीवर प्लॅनिंग. नितेश राणेंचा नागपूर दंगली प्रकरणी गंभीर आरोप. आमदार, मंत्री किंवा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता होण्या अगोदर एक हिंदू आहे. कितीही अंगावर आले, टीका करत राहिले तरी त्याचा फरक पडणार नाही. सावंतवाडीतील कोमसापच्या संमेलनात मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. मुंबईत ठिकठिकाणी संवेदनशील विभागात पोलिसांचा रूट मार्च. यावेळी मुंबई पोलिसांसह एमएसएफचे जवान सहभागी. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण. प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात. कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे केला जमा. प्रशांत कोरटकरला पळून जाण्यासाठी पोलिसांचं सहकार्य आहे का? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंनी उपस्थित केला प्रश्न. प्रशांत कोरटकर वर्षा बंगल्यावर असेल तर संजय राऊतांनी त्याला घेऊन यावं. कोरटकर वर्षा बंगल्यावरच सापडायचा. या राऊतांच्या विधानावर छगन भुजबळांचा पलटवार. फडणवीसांचं सरकार मनोरुग्णांचं सरकार. संजय राऊतांचा हल्लाबोल. गृह खात्याच्या परवानगीशिवाय कोरटकरचं पलायन शक्य नाही. सरकारला उपचारांची गरज. राऊतांचं वक्तव्य. विधानसभेला महाविकास आघाडीला जनतेने नाकारलं, त्यामुळे मनोरुग्ण हा त्यांचा शब्दप्रयोग कुणाला लागू होतो हे जनतेला ठाऊक. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंचा संजय राऊतांवर पलटवार. शरद पवार आणि अजित पवारांची नजरानजर. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीदरम्यान किस्सा. दादांच्या केबिनकडे शरद पवारांचा कटाक्ष. अजित पवारांकडून हाताने इशारा. अजित पवार जयंत पाटील यांची पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये भेट. जयंत पाटलांच्या नाराजीच्या चर्चा असताना दोन्ही नेते एकत्र. शरद पवार पोहोचण्याआधी दोघांमध्ये बंद दाराआड खलबतं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संदर्भातील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीचं आयोजन असल्यामुळे ही बैठक झाली असेल, त्यामुळे त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीवर खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. विकासाच्या कामासाठी सर्व नेते एकमेकांना भेटत असतात. अशा भेटींचा वेगळा अर्थ काढू नये. अजित पवार आणि जयंत पाटील भेटीवर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षात अस्वस्थ. मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. भविष्यात जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित. शिरसाटांचा मोठा दावा. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांनी घेतली छगन भुजबळांची भेट. जळगावच्या अजिंठा विश्रामगृहावर निकम भुजबळांमध्ये बंद दाराआड चर्चा. ही भेट राजकीय नसल्याची उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी गद्दारी करून काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर बसणारे निष्ठेच्या गोष्टी शिकवतात. मंत्री संजय शिरसाट यांची संजय राऊत यांच्यावर टीका. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी स्फोट होणार असंही केलं भाकीत. संजय राऊत म्हणजे मातोश्रीनं पाळलेला बोलका पोपट. खासदार नरेश म्हस्केंची संजय राऊतांवर टीका. स्वप्ना पाटकर प्रकरणावरूनही केली राऊतांवर टीका. जनता जातीवादी नाही, पुढारी जातीवादी आहेत. हे पुढारी स्वार्थासाठी जात उभी करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं अमरावतीत वक्तव्य. आमदारकी खासदारकी कुटुंबातील लोकांनाच नको असंही गडकरींनी केलं वक्तव्य. जळगावात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून ओबीसी महामेळाव्याचं आयोजन. छगन भुजबळांची उपस्थिती. ओबीसी आरक्षण लढाई अजून संपली नाही. भुजबळांचं वक्तव्य. रायगडमध्ये शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या बच्चू कडूंची प्रकृती खालावली. रखरखत्या उन्हामुळे बीपी वाढला असून शुगर लेव्हल खूप कमी झाल्याची माहिती. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी एप्रिलमध्ये बैठक घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं बच्चू कडूंना आश्वासन. मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. बच्चू कडूंची भूमिका. दलितांकडे कमी लक्ष दिलं जातं. राज्य सरकारने खासगी क्षेत्रात आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. रामदास आठवलेंची मागणी. परभणीत विकास कामांसाठी निधी मिळत नसेल तर राजीनामा देऊन घरी बसतो. आमदार राहुल पाटलांचं वक्तव्य. 10 वर्षात राहुल पाटलांनी काहीच विकास केला नाही, त्यामुळे तुम्ही राजीनामा द्याच. शिवसेना नेते आनंद भरोसेंचं प्रत्युत्तर. सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरींचा आमदार सुरेश धस यांच्या विरोधात आत्मदहनाचा इशारा. 26 मार्चला विधान भवनाबाहेर आत्मदहन करणार असल्याचा
बीडमध्ये पत्रकार परिषदेत इशारा दिला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात दिली भेट. मशिदीवरील भोंग्यांविरोधात कारवाई करण्याची केली मागणी. गिरगाव चॅम्पियन लीगचं आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. यावेळी आदित्य ठाकरेंनी घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद. मुंबईत गिरगाव चॅम्पियन्स लीग 2025 या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. यवतमाळच्या पुसद आगाराला मिळाल्या 10 नवीन बसेस. लोकार्पण कार्यक्रमात राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी स्वतः चालवली बस. या प्रसंगी त्यांच्या पत्नी मोहिनी नाईकही उपस्थित होत्या. श्रीराम साखर कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक. निवडणुकीला स्थगिती. फलटणच्या शेतकऱ्यांनी ज्यांच्यावर लोकप्रतिनिधी आणि श्रीमंत म्हणून विश्वास ठेवला त्यांनी तिजोरी लुटली. रणजित नाईक निंबाळकर यांची रामराजेंवर टीका. रत्नागिरीच्या खेडमधील भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषण स्थळाला पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. सामंतांच्या आश्वासनानंतर 6 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण कोकरेंनी सोडलं. ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि धोरणात्मक सुधारक डॉक्टर विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पुरस्कार. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये ज्येष्ठ हिंदी कवी आणि कथाकार विनोद कुमार शुक्ल यांना यावर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. नवी दिल्लीतील ज्ञानपीठ निवड समितीनं केली घोषणा. पहिल्यांदाच छत्तीसगडमधील लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024 प्रदान. अमरावतीत हा कार्यक्रम झाला. 5 लाख रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप. राजभवनात सचिन नंदा लिखित हेडगेवार अ डेफिनेटिव्ह बायोग्राफी या पुस्तकाचं प्रकाशन. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन. शिर्डीत 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन. संमेलनात अनेक वारकऱ्यांचा सहभाग. आज मंत्री उदय सामंत आणि नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार. छत्रपती संभाजी महाराजांचं रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कसब्यामध्ये स्मारक उभारले जाणार. याच ठिकाणी संभाजी महाराजांना झाली होती अटक. उद्योगमंत्री उदय सामंतांकडून स्मारक स्थळाची पाहणी. पाहणीनंतर सामंतांनी आढावा बैठक घेतली. मुंबईच्या हिंदमाता परिसरात पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी मनपानं काढलेल्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमिततेचे आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांनी दखल घेतली. मनपा आयुक्त गगराणींनी कारवाईचे निर्देश दिले. मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाईसाठीच्या निविदा प्रक्रियेची कामं सुरू. नालेसफाईच्या कामांसाठी AI आणि स्टॅटिस्टिक्सची मदत घेणार असल्याची माहिती. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेच्या राज्यस्तरीय पोर्टलचं उद्घाटन. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालयातून उद्घाटन संपन्न. ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडवर. येऊर परिसरात अतिक्रमण विभागाची बेकायदा हॉटेल्सवर कारवाई. लातूर महापालिकेकडे 2.25 कोटींची महसुलाची थकबाकी. लातूरच्या तहसील कार्यालयानं पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना नोटिसा देण्यास केली सुरुवात. 2 दिवसात भरणा न केल्यास गाळे सील करण्याचा दिला इशारा. मल्हार सर्टिफिकेशनला मल्हार नाव देऊ नये, जेजुरी ग्रामस्थांची मागणी. पाठिंबा देणाऱ्यांनी भूमिका बदला, अन्यथा गावबंदी करू. मल्हार सर्टिफिकेशनला पाठिंबा देणाऱ्यांबाबत जेजुरी ग्रामसभेत निर्णय. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते चर्चगेट अप आणि जलद मार्गावर आज मेगा ब्लॉक. आज सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर आज ब्लॉक. हार्बर लाईनच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर आज मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. मुंबईतील धरणांमध्ये फक्त 39% पाणीसाठा शिल्लक. महापालिकेने राज्य सरकारकडे राखीव साठ्यासाठी केली मागणी. लातूरमध्ये पिवळ्या पाण्यानंतर आता दूषित आणि काळ्या पाण्याचा पुरवठा. आरोग्याशी खेळ होत असल्यानं नागरिकांचा महानगरपालिकेविरोधात संताप. MHCET परीक्षेत 15 ते 20 लाख रुपयात चांगले गुण मिळवून देण्याचं आश्वासन.
4 विद्यार्थ्यांना मुंबई क्राईम ब्रांचनं दिल्लीतून केली अटक. 4ही आरोपी यूपीएससी, एनआयटी आणि बायोलॉजीचे विद्यार्थी. वसईच्या नायगावमधील रोशन पार्क सोसायटीच्या सेक्रेटरीकडून मराठीला गोळी मारा असं वादग्रस्त वक्तव्य. सोसायटीतील एका महिलेने नोटीस मराठीत द्या अशी मागणी केल्यानंतर सेक्रेटरीचं वक्तव्य. परभणीत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई. 4 जणांवर गुन्हे दाखल. 21 जणांवर करण्यात आली प्रतिबंधात्मक कारवाई तर 27 जणांना नोटीस. विलेपार्ले पूर्वमध्ये अनधिकृत कारवायांविरोधात स्थानिक रहिवाशांचं आंदोलन. आमदार पराग अलवणी यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांचं आंदोलन. या संदर्भात वेळोवेळी तक्रारी करूनही महानगरपालिकेनं कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप. आणि यासहित बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.